सबस्क्राईब करा आकार Digi9. आमचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन जरूर प्रेस करा. नमस्कार. मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन आता जवळजवळ एक 15-20 तास झालेले आहेत. खातेवाटप पण जाहीर झालेलं आहे. काल मी जो व्हिडिओ केला त्याच्यामध्ये नारायण राणे केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार हे स्पष्ट झाल्यानंतर केलेलं असल्यामुळे त्या संदर्भामध्ये मी काही माझी जी निरीक्षणं होती ती नोंदवली होती. आज त्याच्या पुढल्या टप्प्यामध्ये आपण उभे आहोत आणि त्यांना केंद्रामध्ये उद्योग खातं मिळालेलं आहे. पण ते कसं आहे की उद्योग खात्यामध्ये एक अवजड उद्योग आहे आणि एक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग असं एक वेगळं त्याचाच एक भाग आहे. याच्यापूर्वी जेव्हा जेव्हा शिवसेनेला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं त्या प्रत्येक वेळेला प्रथम मनोहर जोशी उद्योगमंत्री होते, त्यानंतर अनंत गीते होते, आता अरविंद सावंत पण गेल्या वर्षी त्यांचा डिस्प्यूट होऊन राजीनामा देईपर्यंत उद्योगमंत्रीच होते. आता हे उद्योगमंत्री असणं याच्याबाबत एक विधान मनोहर जोशींनी केलं होतं ते उद्योगमंत्री असताना. ते मला आज आठवत आहे. ते असं म्हणाले की केंद्रामध्ये मंत्रिपद मिळालं, पुढे ते सभापती झाले तो भाग वेगळा, त्यांचं भाग्यच होतं ते, पण उद्योगमंत्री झाले त्यावेळेचं हे त्यांचं वाक्य होतं की सभापती होण्याआधी उद्योगमंत्रीपद हे अशा प्रकारचं आहे की या खात्याच्या अंतर्गत सरकारचे सगळे सार्वजनिक उद्योग येतात आणि ते तसं म्हटलं तर स्वतःच्या पद्धतीने स्वायत्तच आहेत. त्याच्यावर उद्योग खात्याचं फारसं काही नियंत्रण वगैरे काही नाही. एक काहीतरी ब्रॉड धोरणात्मक पॉलिसी ठेवली तर ते उद्योगमंत्री असताना ते अनंत गीते, अरविंद सावंत यांना तसं काही त्या उद्योग मंत्रालयामध्ये फारसं काम नव्हतं. आणि मनोहर जोशीने एक फार छान उपमा दिली होती. ते म्हणाले माझं उद्योग खातं हे शेळीच्या शेपटासारखं आहे. म्हणजे असं की त्याच्यामुळे अब्रूही झाकता येत नाही आणि माशाही वाढता येत नाहीत, माशाही निवारता येत नाहीत. म्हणजे आहे ते, पण त्याचा काही फार उपयोग नाही, असं ते उद्योग खातं होतं. आता मी खरं सांगू, ते ज्या वेळेला मंत्रिमंडळाचं एकंदर शपथविधी झाल्यानंतर खातेवाटप हळूहळू असं सस्पेन्सफुली जाहीर होतं त्यावेळेला मनाशी सारखं म्हणत होतो की बाबा आता नारायण राणे झालेत ना केंद्रात मंत्री, तर त्यांना काहीतरी चांगलं खातं मिळावं. ते असं उद्योगमध्ये नको जायला. परत ते आता शेळीचं शेपूट ऐकलं आहे आपण, 3 मंत्र्यांचा अनुभव बघितलेला आहे. परत त्याच्याच याच्यामध्ये त्यांना घालायचं. हे काय महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की दरवेळेला आपलं एक निरुपयोगी निरुपद्रवी, म्हणजे ती नुसती बैलाला जशी झूल घालावी तशी मंत्रिपदाची झूल घालण्यासाठी म्हणून एक आपलं उद्योग खातं, काही नाही तर उद्योग खातं, कामधंदा सगळा वेगळ्या प्रकारचे लोक बघतात, सार्वजनिक उद्योग असतात, काही नाही. पण मिळालं उद्योग खातं. पण ते कसं आहे की काय म्हणतात त्याला, लग्नामध्ये काही वेळेला असं ऐन वेळेला दुसऱ्याच मुलीशी किंवा दुसऱ्याच वराशी लग्न होतं आणि मग काहीतरी एक अडचण पैदा होते. तसं ते त्यांना ते मूळ उद्योग म्हणून जे एक अगदीच निरुपद्रवी निरुपयोगी असं जे खातं आहे त्याचं जे उपखातं आहे, आमचे मनोहर जोशी नेहमी म्हणायचे लग्नामध्ये मुंजे उरकून घेतात, तसं ते एकात दुसरं एक असलेलं पोट खातं जे आहे ते सूक्ष्म लघु आणि मध्यम ते खातं त्यांना दिलेलं आहे. माझा एक मित्र असं म्हणाला की अनिल, सूक्ष्म लघु आणि मध्यम हे जे खातं आहे ते रोजगार निर्मितीच्या दृष्टीने त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पोटेन्शियल आहेत आणि नारायण राणेंनी जर मनापासून त्याच्यामध्ये लक्ष घातलं तर एक रोजगार निर्मितीच्या दृष्टीने निदान महाराष्ट्रामधले जे लघु मध्यम आणि सूक्ष्म म्हणजे छोटे छोटे उद्योग आहेत त्यांच्यासाठी ते काही करू शकतात आणि त्याची गरज आहे. त्यामुळे फार तू निराश वगैरे असं विधान करू नकोस की अरे काय परत उद्योग खातं दिलं. ते म्हणाले हे थोडं वेगळं आहे. ओके, चलो, समाधान. आता दुसरा एक मुद्दा असा होता की ठीक आहे काय असेल ते असेल, पण त्यांना एक खातं दिलं, केंद्रामध्ये मंत्री केलं. आता याचं बहुसंख्य वर्तमानपत्रांनी त्याचा जो एक ॲनालिसिस केलेला आहे, चॅनलवरून केला आहे, यूट्यूब चॅनल्सवरून केला आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकाने असं म्हटलं
की शिवसेनेला शह देणं हा नारायण राणे यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातल्या प्रवेशाचा प्रमुख अन्वयार्थ आहे. ते शह देण्यासाठी आता त्यांना ताकद दिली आहे, केंद्रीय मंत्रिपद देऊन वगैरे वगैरे. आणि दुसरा एक त्याचा आणखीन एक अर्थ असा लोकांनी लावला आहे की आता शिवसेनेशी अजिबात काही तडजोडीची शक्यता नाही, कारण शिवसेनेचा खंदा विरोधक आहे. त्याला केंद्रीय मंत्री करून त्यांनी संदेश दिला की आम्हाला शिवसेनेची पर्वा नाही. पण थोडं वेगळंसुद्धा एक विचार या संदर्भामध्ये करता येईल असं मला वाटतं. आणि कसं आहे ना की काय लिहित आहेत सगळे, काय बोलत आहेत सगळे, ते म्हणतात की कोकण आणि मुंबईत नारायण राणे यांचा प्रचंड प्रभाव असल्यामुळे शिवसेनेला आता काळ तर मोठा कठीण आला, फार मोठं आव्हान उभं राहिलं, असं होणार आहे. असं ते म्हणत असताना माझ्या मनामध्ये काय माझं मन आहे ना, अतिस्नेही पापशंकित, असं ते फार स्नेह असला की आपल्या मनात ते शंका येतात. तर तसं एक असं आलं की तुम्ही सारखं काय म्हणताय की नारायण राणे यांच्यामुळे कोकणात, नारायण राणे यांच्यामुळे मुंबईत शव बसणार, कुणाला बसणार, शिवसेनेला बसणार. पण मला एक आठवण सारखी अशी येते की कोकणामध्ये स्वतःच्या मतदारसंघामध्ये नारायण राणे यांचा विधानसभेला पराभव झाला होता आणि लोकसभेला त्यांच्या मुलाचाही पराभव झाला होता. जर नारायण राणेंवर एवढा एक कोकणाच्या संदर्भातला भरोसा भारतीय जनता पक्ष दाखवतो आहे, तर कोकणामध्ये ते पराभव जे झाले ते का झाले, कसे झाले, कशामुळे झाले, हा विचार त्यांच्या मनात येत असेल का? बरं, मुंबईमधल्या कोकणी माणसावर नारायण राणे यांचा खूप प्रभाव पडेल आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात फार ड्रॅस्टिक असं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन राहील असं ज्या वेळेला म्हटलं जातं. तर माझ्या मनामध्ये परत एक शंका अशी की वांद्र्यामध्ये जी पोटनिवडणूक झाली, ज्या पोटनिवडणुकीसाठी नारायण राणे उभे राहिले, त्या निवडणुकीमध्ये म्हणजे मुंबईमध्ये परत तिथे कसं आहे, मराठी माणूस डॉमिनेट असलेली, त्यातही कोकणी माणसं मोठ्या प्रमाणावर असलेली, असा त्या बांद्रा मतदारसंघामध्ये नारायण राणे यांचा पराभव झाला. मग कशाच्या आधारे आपण असं विधान ठामपणाने करायचं की कोकणात आणि मुंबईत बस नारायण राणे हुकमी एका खेळले, शिवसेना पराभूत. ही दोन उदाहरणं पाहता असं काही निर्विवाद वर्चस्व प्रभुत्व आणि त्याच्यामुळे शिवसेनेला मोठा तडाखाच आता बसणार आहे असं दिसतं का? म्हणजे ज्या प्रमाणामध्ये चॅनल्स आणि पेपरवाले म्हणतात की त्यांच्यामुळे फार आमूलाग्र फरक या सगळ्या समीकरणांमध्ये, राजकीय समीकरणांमध्ये, विशेषतः व्होटर्स मतदार जे आहेत त्यांच्यामध्ये पडेल असं जे म्हटलं जातं आहे, तर हे कोकणातला त्यांचा आणि मुलाचा पराभव आणि मुंबईतला त्यांचा पराभव लक्षात घेता मुंबई आणि कोकणामध्ये त्यांना मानणारा वर्ग आहे, पण तो इतक्या संख्येने आहे का की शिवसेनेला त्याच्यामुळे फरक पडेल, याबाबत माझ्या मनात आलेली शंका मी बोलून दाखवली. मग काय असू शकतं? दोन गोष्टी माझ्या मते याच्यामध्ये असू शकतात. म्हणजे मी जो कसं आहे ना, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने विचार करायचा असतो आणि आपापल्या पद्धतीने त्याचा निष्कर्ष सांगायचा असतो. तो चूक, मी बरोबर, हा चूक वगैरे असं काही ताबडतोबीने काही नाही हो सांगता येत. हे काळाच्या ओघात सिद्ध होतात गोष्टी. आज मी जे बोलतोय त्या सिद्ध व्हायला कदाचित त्या निवडणुका लागायला लागतील, त्या निवडणुकांमध्ये कदाचित सिद्ध होईल. आता नाही होणार, किंवा मी पण दुसऱ्यांना दोष देण्यामध्ये किंवा चुकीचं ठरवण्यात काय अर्थ नाही. पण मला जे वाटतं ते मी बोललं पाहिजे. आणि मला असं वाटतं की ते मराठा आहेत, नारायण राणे हे मराठा आहेत. हा एक मोठा फरक, एक मोठा घटक, एक मोठा निकष भारतीय जनता पक्षाने लावला असेल असं मला वाटतं. याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये आत्ता ज्या चळवळी चालू आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण मतदारसंघ सगळे हे दोन मुद्द्यांवर ढवळून निघालेले आहेत. त्यातला एक मुद्दा आहे OBC आरक्षणाचा आणि दुसरा मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा. आज OBC आरक्षणाच्या संदर्भामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सगळ्या वर्तमानपत्रात छापून आलं की OBCंची फार मोठी छाप आहे. इव्हन महाराष्ट्रातून
जे लोक निवडले गेले, कपिल पाटील आणि हे, त्यांनासुद्धा मुख्यतः ते OBC मधले आहेत म्हणून निवडले गेले असं तरी भारती पवार या आदिवासी समाजाचे आहेत आणि तुमचे नारायण राणे हे मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या संदर्भामध्ये नारायण राणेंची एक प्रतिमा हे कबूल करायला पाहिजे. जरी त्यांना निर्विवाद आणि एकमुखी असं नेतृत्व मराठा समाजाने दिलं नसलं आणि पक्षीय बंधनांमुळे असेल कदाचित, काय असेल मला माहिती नाही, पण भारतीय जनता पक्षाचेच असलेले उदयनराजे आणि संभाजीराजे हे दोघंही छत्रपती ॲक्टिवली मराठा आंदोलनाचं नेतृत्व करतात आणि त्यावेळेला नारायण राणे स्वतः मराठा आंदोलनामध्ये समर्थन त्यांनी केलं, पाठिंबा दिला, ॲकॅडमिकली त्याचा अभ्यास जो होता त्यांचा तो सादर केला. पण रस्त्यावर एक मराठा समाजाचा नेता म्हणून उतरण्यामध्ये ते फारसे उत्साही दिसले नाहीत. पण ठीक आहे, तरीसुद्धा त्यांची स्वतःची एक मराठा नेता म्हणून पुण्याई आहे आणि ज्यावेळेला मनोहर जोशीनं उडवलं आणि यांना केलं त्यावेळेला बाळासाहेबांचाही आडाखा हवा होता की महाराष्ट्रामध्ये मराठा मुख्यमंत्री असेल तर शिवसेनेला निवडणुका जिंकणं हे अधिक चांगलं जाईल अशा रीतीनेच त्यावेळेलाही घेतलं होतं. आता त्यावेळेची एक जाता जाता आठवण असते ती अशी की मनोहर जोशी जे होते ते पक्षनिधीसाठी काहीतरी एक अमाऊंट मुख्यमंत्र्यांनी द्यावी अशी अपेक्षा असते. तर मनोहर जोशींनीच एकदा असं सांगितलं की ते म्हणाले मला काढलं याचं कारण असं की पक्षनिधीसाठी मी जेवढे महिन्याला देतो मुख्यमंत्री या नात्याने कमवून जमवून, तर नारायण राणेंनी यांनी बाळासाहेबांना असं सांगितलं ते महिन्याला देतात तेवढे मी दिवसाला देईन पक्षनिधीसाठी आणि म्हणून मला उडवलं, असा एक त्यांचा आरोप होता. आता कसं आहे, वैफल्यग्रस्त माणूस काही बोलतो, पण ते बोलले होते असं. पण ती नारायण राणेंची ताकद आहे, साधनसामुग्री जमवण्याची ताकद आहे, यात काही शंका नाही. तर त्यामुळे ती एक शक्यता अशी आहे की आज मराठा समाजामध्ये कसं आहे, फडणवीस ब्राह्मण आहेत आणि त्यांच्या ब्राह्मण असण्याचा त्यांना जरी अहंकार किंवा अभिमान या दोन्हीपैकी काहीच नसलं, किंवा ते स्वतःला असं मी ब्राह्मण आहे याबाबत अपराधी भावना नसली तरी ते जपून असतात की कुणीतरी आपल्याकडे पटकन बोट दाखवेल ब्राह्मण 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 आणि मग आपल्याला ती गुणगुण 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 ब्राह्मण 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 असं कुठेतरी हानिकारक ठरेल असं त्यांना सतत वाटत असतं. त्यामुळे ते कॉशियस असतात. मी मागे पण एकदा म्हटलं की ते ब्राह्मण समाजाच्या ज्या प्रातिनिधिक संस्था आहेत वगैरे त्या लोकांना फारसं भेटायला जात नाहीत किंवा ते भेटायला आले तरी त्यांना फारसं एंटरटेन करत नाहीत. ठीक आहे, तो राजकीय मुत्सद्दीपणाचा एक भाग आहे, त्यामुळे ते असा स्वतःवर शिक्का लावून घ्यायला तयार नाहीत. पण मराठा समाजाची एक ढाल फडणवीसांना असणं निवडणुकीमध्ये आणि फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार, तर त्यावेळेला गरज असेल तर नारायण राणे ती भूमिका बजावू शकतात. एक मराठा समाज प्रत्येक प्रकारचं एक जातीचा म्हणून नेता लागतो ना, आणि त्याचं पुण्याई जी असते ती पक्ष इनकॅश करतो. तर त्याप्रमाणे मराठा म्हणून नारायण राणे यांची एक ढाल फडणवीस रूपी तलवारीच्या बाजूला जर असेल तर त्याला ते बरं पडेल. दुसरं एक असं शक्यता आहे की आता हे जे चारही मंत्री घेतले ना, तर ते हे सुद्धा मध्यंतरी काही काळ ह्याच्यात होते, म्हणजे त्यांनी पण भारतीय जनता पक्ष, हे चारीच्या चारी जे मंत्री झाले हे चारही मंत्री हे चक्क दुसऱ्या पक्षात केव्हा ना केव्हा गेलेले राहिलेले आणि या पक्षात आलेले आहेत. मला एकदा असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला असं वाटतं आहे की पुढल्या काळामध्ये थोडी एक पक्षांतराची जर लाट येणार असेल राष्ट्रवादीमधून शिवसेनेमधून, तर त्या लोकांना असं वाटलं पाहिजे की भारतीय जनता पक्षामध्ये मी गेलो तर माझं भवितव्य अंधारात राहणार नाही. म्हणजे हे सगळेच लोक राष्ट्रवादी आणि याच्यामध्ये आधी होते आणि तिथून आल्यानंतर त्यांना संधी मिळाली, शिवसेनेमध्ये होते, काँग्रेसमध्ये होते. तर तो एक मेसेज मला वाटतं त्याच्यातून द्यायचा असावा की बरं नाही, नव्याने तुम्ही आलात तरी देखील जुन्या भारतीय जनता पक्षाचे जे आधीपासूनचे लोक आहेत, आता आधीपासूनचे म्हटलं म्हणजे निष्ठावंत वगैरे सगळे शब्द त्यांना लागू होतात, पण त्यांना डावलून का होईना आम्ही तुम्हाला घेतो असा एक मेसेज द्यायचा असू शकतो. माझा एक अंदाज असा आहे की नारायण राणे मंत्री होईपर्यंत, केंद्रात मंत्री होईपर्यंत ज्या पद्धतीने शिवसेनेवर हल्ले करत होते, ज्या पद्धतीने आक्रमकपणे किंवा थोडंसं आक्रस्ताळेपणा म्हणता येईल अशा पद्धतीने बोलत होते, तसे ते यापुढल्या काळामध्ये शिवसेनेविरुद्ध बोलणार नाहीत. याचं कारण एक आणखी चर्चा अशी सुरू झालेली आहे, ज्या चर्चेचं सुतोवाच मी आज तुमच्याकडे करतो आहे, कारण ती चर्चा फार महत्त्वाच्या अशा लोकांमध्ये होती आहे आणि ती मला तिथूनच रिपोर्ट झालेली आहे की नारायण राणे महाराष्ट्रामध्ये रिकामे बसलेले होते
मंत्रिपद नव्हतं, काही पद नव्हतं, राज्यसभा खासदारकीमध्ये काही काम नव्हतं, त्यांना स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी, स्वतः आपण कुठेतरी काहीतरी आहोत, ॲक्टिव्ह असं दाखवण्यासाठी भारतीय जनता पक्षाला, लोकांनाही ते सारखे शिवसेनेवर हल्ले करत होते. आणि आता कसं आहे की राज्यामध्ये एखादी व्यक्ती वाजवीपेक्षा जास्त उपद्रव करत असेल, मग ती स्वपक्षाला किंवा परपक्षाला किंवा मित्रपक्षाला किंवा संभाव्य मित्रपक्षाला, तर एक असं केलं जातं की बुवा त्याला इथून आम्ही उचललं, आता केंद्रात पाठवलं आहे, कुठल्याही कारणाने केंद्रात पाठवलं. म्हणजे आता तुमच्या आणि आमच्यामधला मुख्य अर्थ म्हणजे लोक असा ज्या वेळेला अर्थ लावत आहेत ना की नारायण राणे यांना वरती केंद्रात मंत्री करून शिवसेनेला शह देण्यासाठी मोठा हुकमाचा पत्ता निर्माण केला, त्यावेळेला मला शिवसेनेतलाच माझा मित्र असं सांगतोय की अरे असं तुम्ही जो अंदाज मानताय ते चुकीचा असू शकत नाही का, आयाजने मी म्हणत, पण चुकीचा असू शकत नाही का. कदाचित आमच्यामधला जो एक मोठा अडथळा आहे नारायण राणे यांचा, त्यांना त्रस्त समजा, शांत राहा, दिल्लीमध्ये राहा, दिल्लीचं राजकारण करा, राष्ट्रीय राजकारण करा, लघु सूक्ष्म मध्यम असं जे काय आहे ते सगळं करत राहा. तुमच्या जे काय करायचं आहे ना ते आता या पुढल्या काळामध्ये शिवसेनेविरुद्धची मोहीम देखील लघु सूक्ष्म मध्यम पातळीवर ठेवा आणि अवजड पातळीवर येऊ नका. बदल्यामध्ये कुठेतरी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आज उद्या परवा तेरवा काल अनंत आहे, काय म्हणतात ना त्या केव्हा काय कधी कसं काय होईल असं काही सांगता येत नाही. त्यामुळे अगदी आज आणि आत्ता आणि लगेचच काही होतं असं नाही, वेळ आहे, अजून पुष्कळ गोष्टी होतात. आता मोदी आणि पवारांच्या भेटीची चर्चा असताना मध्येच ठाकरेंनी नंबर लावला ना, उद्धवनी नंबर लावला, तसं उद्याही काही घडू शकतं. मग त्यावेळेला कदाचित शक्यता अशी की बघा तुम्हाला अडथळा ठरणारे, स्थानिक पातळीवर तुम्हाला विरोध करणारे राणे आता दिल्लीमध्ये सूक्ष्म मध्यम आणि लघु या पातळीवर तुम्हाला विरोध करतील आणि अवजड विरोध तो आता करणार नाहीत. त्यांना अवजड खातं पण दिलेलं आहे, पण त्यांचंही समाधान झालं. कसं आहे की विन विन सिच्युएशन झाली की नाही, शिवसेनेकरता विन विन सिच्युएशन की त्यांचा मोठा विरोधक दिल्लीला गेला, राण्यांकरता विन विन सिच्युएशन की ते केंद्रीय मंत्रिमंडळात गेले, जे जाणं आवश्यक होतं. आणि तिसरी एक पॉसिबिलिटी भारतीय जनता पक्षाने ओपन करून ठेवली की उद्या मुख्यमंत्री म्हणून काही काळ राहिल्यानंतर जर देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असतील तर केंद्रातून महाराष्ट्रात मुख्यमंत्री येण्याची फार जुनी परंपरा आहे. काँग्रेसनी तर जवळजवळ बहुतेक मुख्यमंत्री बघा केंद्रातले मंत्री उचलून महाराष्ट्रात मुख्यमंत्री केले. भारतीय जनता पक्षाने सुद्धा खासदारांना आणि केंद्रातल्या मंत्र्यांना महाराष्ट्रात केलं. एक स्वप्न किंवा आशा आपण नारायण राणेंना हे लावून ठेवू की फडणवीस जर केंद्रात गेले तर महाराष्ट्रामध्ये मराठाचं मुख्यमंत्री, ब्राह्मणानंतर ब्राह्मण नाही, ब्राह्मणानंतर मराठाच मुख्यमंत्री करावा लागेल. त्यावेळेला कदाचित केंद्रामध्ये जर मंत्री म्हणून आता मोदींच्या निकट जाण्याची संधी आहे ना, असं एक काय रोज मोदी भेटतात असं नाही तिथे, पण बऱ्यापैकी संधी आहे. एक इम्प्रेशन त्यांना जमवता येईल. एक नारायण राणे हे नाव देशभरात चर्चेला होईल. आणि कोण नारायण राणे असं आत्ता जरी विचारत असले तरी अच्छा ते नारायण राणे इथपर्यंत ते जर आले केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये तर महाराष्ट्रामध्ये सपनों का सौदागर आया, असं मला म्हणतो, सपनों का सौदागर आया. कदाचित देवेंद्र फडणवीसांचं समाधान झालं, तृप्त झाले, मी येईन पुन्हा येईन तसे आले, सेट झाले, जरा जमलं इथे, पण तोपर्यंत तेही सेट झाले. 24च्या निवडणुका आल्या आणि या निवडणुकाला 3 वर्ष 21, 22, 23, 24 त्यावेळेला मराठा मुख्यमंत्री असण्याची जर गरज निर्माण झाली मराठा आरक्षणाच्या संदर्भात, किंवा राष्ट्रवादीने जर मराठा कार्ड खेळलं आणि शिवसेनेनी हिंदुत्वाबरोबर ओबीसी कार्डसुद्धा चालवायला सुरुवात केली तर कुणी सांगावं, केंद्रामध्ये तोपर्यंत ते स्थिर असतील आणि निलेश यांनी त्यांना अडचणीत आणलेलं नसेल आणि राणे स्वतः जर एक धीरोदात्तपणाने संयमाने केंद्रीय मंत्रिपदावर राहतील तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून ते येऊ शकतात. खूप ओपनिंग्ज आहेत. पाहूया आपण काळाच्या ओघात काय होतं ते. पण माझे इतर जे लावले ते अन्वयार्थ इतर आणि त्याच्यापेक्षा थोडा वेगळा अन्वयार्थ आहे असं मला वाटतं. बघा त्यातलं काय तुम्हाला पटेल ते स्वीकारा, नाही पटेल ओके, तुम्हालाही चॉईस आहे. धन्यवाद.